रमाईचा, सावित्रीबाई फुलेंचा, उमाबाई दाभाडेंचा. सर्वांना जय जिजाऊ. मी नेताजी गोरे, मराठा सेवा संघ माजी प्रदेशाध्यक्ष तथा शिवधर्म समन्वयक. आज आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या सोबत आहोत आणि त्यांनी जो काय अत्यंत लोकांच्या मनातला विषय हाती घेतलेला आहे त्याला समर्थन देण्यासाठी आम्ही उपस्थित आहोत. तसं शासनाच्या मार्फत जे काय आता विषय मांडलेला आहे, तुळजापूरवासियांना एक गुंगी दिलेली आहे की अष्टभुजा की द्विभुजा याच्यामध्येच गुंतवून टाकलं, परंतु देवी तलवार देते हे मात्र तो मुद्दा सोडायला तयार नाही. हे अनैतिहासिक गोष्ट आहे. आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये अनेक इतिहास संशोधकांनी हे सगळ्या जनतेला सांगितलेलं आहे. तरी पण आणि त्याच्यामध्ये सध्याला तिजोरीचा खडखडाटा हे काय कोणाला वेगळं सांगायची गरज नाही. आणि असे वेगळे विषय मांडून वेगळे भावनेला हात घालून मतं पक्की करणं आणि विषय मतामध्ये परावर्तित करण्याच्या ह्या मोहिमा आहेत. त्यांना देवीचं देणं घेणं नाही. देवी हे जिजाऊचा ब्रँड आहे. जिजाऊची पालखी आम्ही देवीच्या भोवताली फिरवलेल्या आहे आणि जिजाऊच्यावरती हे शिक्का मारून हायजॅक करणं लोकांना हा सगळा प्रकार चालू आहे. आणि आम्ही सर्वजण बहुजन वंचित आघाडी किंवा ह्या विचारधारेच्या सर्व लोकांबरोबर आहोत. अत्यंत अटीतटीला येऊन हे जे काय अनैतिहासिक जे काय शिल्प आहे ते कधी इथं उभा राहता कामा नये. आणि जर उभाच करायचा असेल तर पाठीमागं स्टेजवरती पोस्टर आहे, त्याच्यातल्या अनेक कलाकृती आपणाला तिथं पूर्ण एकाच ठिकाणी नाही 108 फूट करण्यापेक्षा जागी बऱ्याचशा अशा शिल्प उभा करता येतील. शिवाजीराजाचा इतिहास, आपल्या तुळजाभवानीचे जे काय सर्वांना समन्याय देणारी जे काय आमची माता आहे ते मातेचा इतिहास, जिजाऊचा इतिहास जागे मांडता येईल. प्रमुख मागणी काय आहे आज आपण हे शिल्प अनैतिहासिक जे आहे ते कदापि होऊ नये अशी आमची अट्टहासाची मागणी आहे. हे जर नाही मागणी मान्य झाली तर आपण काय करणार? मोर्चे पाऊल काय उचलले? लोकशाहीमध्ये जे काय मार्ग आहेत ते सर्व आम्ही अवलंबू आणि सामोरे जाऊ. आज जे आपण आंदोलन धरणं आंदोलन केलं, कशा संदर्भात आंदोलन चालू आहे आणि काय मागणी आहे प्रमुख आपली? वंचित बहुजन महिला आघाडीकडून हे आंदोलन चालू आहे. आमची एकच प्रमुख मागणी आहे की जे इतिहासाला हेळसांड होत आहे, इतिहासाची छेडछाड केली जात आहे सरकारकडून, ते त्यांनी थांबवावे. इतिहासाचा पुरातत्व विभागाचा ह्यांनी समावेश करून जे शिल्प तयार केले जात आहे याचा अर्थ तुम्ही ग्वाही देत आहेत की तुळजाभवानींनी शिवाजी छत्रपती महाराजांना तलवार दिली. ही आख्यायिका तुम्ही एक वेगळ्या प्रकारे समाजामध्ये आणत आहेत. आमची मागणी फक्त पुरातत्व विभागाला आहे की त्यांच्याकडे जे पुरावे आहेत त्यांनी समाज माध्यमासमोर समाजासमोर ओपन करावे आणि ज्याला आमची शंका आहे ते त्यांनी दूर करावी, हीच आमची मागणी. जर त्यांनी शंकेचं निरीक्षण नाही केलं तर आपण काय करू शकतो? जर त्यांनी आमच्या शंकेचं निरसन नाही केलं, जर त्यांनी पुरातत्व विभागाकडे जे आहेत ते पुरावे समाजासमोर नाहीत आणले तर याहीपेक्षा अधिक तीव्र आंदोलन वंचित बहुजन महिला आघाडीकडून छेडण्यात येईल. त्यासोबत इतर संघटनाही जोडल्या गेलेल्या आहेत. त्याचा मोठ्या प्रमाणात तुम्हाला उद्रेक दिसून येईल.